आज आपण संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू बनवणार आहे। तिळगुळाचे लाडू बनवायचे म्हटलं की पाक व्यवस्थित होतोय की नाही, लाडू व्यवस्थित वळले जात आहेत की नाही, एकदम महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लाडू बनवताना हाताला चटके बसतात। पण आज आपण ज्या पद्धतीने लाडू बनवलेले आहेत त्या पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवले तर ते अगदी सहज हाताने तुटतीलच, पण लाडू वळताना अजिबात हाताला चटके बसणार नाहीत। त्यासाठी आपण काही ट्रिक्स वापरलेले आहेत, ते बघण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा। पण व्हिडिओ बघण्याआधी ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा। चला तर मग मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू बनवूयात। त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा एक जाड बुडाची कढई घ्यायची आहे आणि ती गॅसवर गरम करून घ्यायची आहे। जाड बुडाची कढई यासाठी की आपल्याला तीळ भाजायचे आहेत। तीळ भाजण्यासाठी आपल्याला जाड बुडाची कढईच घ्यायची आहे, नाहीतर तीळ पटकन करपू शकतात। त्यासाठी आपल्याला मेजरमेंटसाठी एक बाउल घेतलेला आहे आणि या बाउलच्या साहाय्याने आपण तीळ मापून घेणार आहोत। हे बघा, या बाउलच्या साहाय्याने आपण तीळ मापून घेणार आहोत। इथे आपण एक बाउल भरून तीळ घेतलेले आहेत, वजनी 200 ग्राम तीळ आहेत। हे इथे मी पॉलिश केलेले तीळ वापरलेले आहेत, तुम्ही पॉलिश न केलेले तीळ वापरले तरी चालतील। आता हे तीळ आपल्याला मध्यम आचेवर आपल्याला चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजताना आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली तीळ करपू शकतात किंवा लागू शकतात। असे तिळगुळाचे केलेले लाडू खायला खूप टेस्टी लागतातच, पण थंडीच्या दिवसात हे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात, कारण याच्यामध्ये कॅल्शियम पण असतं आणि उष्णता पण असते। त्यामुळे थंडीच्या दिवसात असे लाडू खायला काही हरकत नाही। कढईतले तीळ हलक्या ब्राऊन रंगाचे झाले की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे। जेव्हा तीळ व्यवस्थित भाजले जातात त्यावेळेस ते चटचट उडायला लागतात, मग अशा वेळेस आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे। आपल्याला जास्तीचे पण हे तीळ भाजून घ्यायचे नाही आहेत, नाहीतर लाडू काळपट रंगाचे दिसतात। हलकासा ब्राऊन रंग आला की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे। आता आपण हे तीळ भाजल्यानंतर एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया। आता त्याच कढईमध्ये त्याच बाउलच्या मापाने पाऊण बाउल शेंगदाणे घ्यायचे आहेत। आता हे शेंगदाणे आपण चांगले खरपूस असे भाजून घेऊया। हे बघा, शेंगदाणे पण खरपूस भाजून झालेले आहेत। आता हे शेंगदाणे आपण ताटामध्ये थंड होण्यासाठी काढूयात। शेंगदाणे थंड झाले की आपल्याला याची साले पण काढून घ्यायची आहेत। आता ही सालं काढलेली शेंगदाणे आपल्याला एका ग्लासच्या साहाय्याने चांगले चेपून त्याचे तुकडे करायचे आहेत, त्याला क्रश करून घ्यायचे। इथे तुम्ही खलबत्त्याचा पण वापर करू शकता, पण एखादा तांब्या किंवा एखादा ग्लास घेऊन हे आरामात तुम्ही हे शेंगदाणे क्रश करू शकता। लाडूमध्ये आपल्याला जाडसर असे क्रश केलेले शेंगदाणे घातले की लाडू खायला एकदम मस्त लागतात। शेंगदाणे ग्लासने चांगले जाडसर असे कुटून घेतलेले आहेत। आता आपण त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे। कढई चांगली तापून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे आणि ते वितळून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये घालायचा आहे चिक्कीचा 1 बाउल भरून गूळ। ज्या बाउलने आपण तीळ मोजून घेतलेले होते त्याच बाउलने मोजून 1 बाउल आपण गूळ घेतलेला आहे, वजनी 200 ग्राम गूळ आहे हा। आता हा गूळ आपल्याला चांगला मेल्ट करून घ्यायचा आहे। इथे आपण गूळ वितळायच्या आधी 1 चमचा तूप घातलेलं होतं, तूप घातल्यामुळे गूळ चांगला मेल्ट होतो। हा बघा, गूळ पण चांगला मेल्ट झालेला आहे। आता याच्यामध्ये ज्या काही गुळाच्या गुठल्या असतील त्या पण आपल्याला चांगल्या मोडून घ्यायच्या आहेत, एकसारखा गूळ करून घ्यायचा आहे। तिळगुळाचे लाडू करताना अचूक माप वापरून जर तिळगुळाचे लाडू केले तर लाडू एकदम परफेक्ट असे तयार होतात। इथे आपण 1 बाउल तिळासाठी 1 बाउल गूळ वापरलेला आहे आणि वापरताना चिक्कीचा गूळ वापरलेला आहे। चिक्कीचा गूळ वापरला म्हणजे लाडू कसे मस्त असे बांधले जातात, लाडू कडकडीत होत नाहीत आणि हाताने एकदम सहज तुटले पण जातात किंवा दाताने सहज खाता पण येतात। याकरता आपण इथे चिक्कीचा गूळ वापरलेला आहे, पण तो गूळ आपल्याला जास्त वेळ शिजवायचा पण नाही आहे। गुळाला एक उकळी आली की आपल्याला एक पाण्याची वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा आहे। या गुळाची गोळी झाली की समजायचं गूळ चांगला शिजला आहे।
एक 2 ते 3 मिनिटच गुळाला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आणि त्याची गोळी बनते की नाही चेक करायची. गोळी बनली की आपल्याला आपला गूळ तयार झाला आहे असं समजायचं. हा गूळ जास्त वेळ पण शिजवायचा नाही, नाहीतर लाडू कडक होण्याची शक्यता असते. आता या स्टेजला येऊन याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे तीळ, भाजलेले तीळ आणि भाजलेले शेंगदाणे. उकळी काढलेल्या गुळामध्ये हातासरशी आपल्याला तीळ आणि शेंगदाणे पटकन असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला इथे बंद करायची आहे. सगळे तीळ शेंगदाणे या गुळामध्ये मस्त एकजीव असे झाले पाहिजेत. मस्तपैकी तिळगुळाच्या लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता याचे आपण पटापट असे लाडू वळायला सुरुवात करूया. पण तिळगुळाचे लाडू करताना हाताला चटके बसतात. यासाठी आपण एक खास ट्रिक वापरलेली आहे, जेणेकरून आपल्या हाताला चटके पण बसणार नाहीत आणि लाडू पण पटापट असे वळून होतील. ते पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. इथे मी एक ताट घेतलेलं आहे. या ताटाला तूप चांगलं लावून घेतलेलं आहे. आता हा एक चमचा मी घेतलेला आहे. या चमच्याच्या सहाय्याने तिळगुळाचं जे काही मिश्रण आहे ते मिश्रण मी घेणार आहे. मेजरमेंटसाठी हा चमचा घेतलेला आहे, म्हणजे लाडू एकाच आकाराचे तयार होतील. आता त्या चमच्याच्या सहाय्याने सगळं मिश्रण घ्यायचं आणि या ताटामध्ये एक एक चमचा करून मिश्रण पसरून ठेवायचं. असं चमच्याने मिश्रण पसरून ठेवलं की पटकन असं गार होतं आणि याचे लाडू जेव्हा आपण वळतो तेव्हा हाताला अजिबात चटके बसत नाहीत. आता पहिल्यांदा जे चमच्याने आपण मिश्रण ठेवलं होतं ते मिश्रण घ्यायचं आणि त्याचा लाडू वळून घ्यायचा. अगदी पटापट असा लाडू तयार होतो आणि हाताला अजिबात चटका बसत नाही, कारण आपण मिश्रण असं पसरून ठेवल्यामुळे त्याच्यामधली जी काही गरम वाफ असते ती निघून जाते आणि लाडूचं मिश्रण असतं ते अगदी कोमट होऊन जातं. त्याच्यामुळे हाताला अजिबात चटका बसत नाही आणि लाडू पण एकदम पटापट असे वळून होतात. लाडू वळायच्या आधी हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं, म्हणजे लाडू हाताला चिटकत नाही. ही अशी ट्रिक वापरून जर तुम्ही लाडू बनवलात तर लाडू एकदम पटकन वेळेत गोल गरगरीत असे लाडू पटापट असे तयार होतील आणि ते पण अजिबात हाताला चटका न बसता. एक बॅचमधले लाडू तयार झाले की पुन्हा एक चमचा भरून मिश्रण ताटामध्ये काढायचं आणि पुन्हा ते गार करून किंवा कोमट करून त्याचे लाडू वळून घ्यायचे. अशा पद्धतीने आपल्याला सगळे लाडू वळून घ्यायचे आहेत, म्हणजे कुठलाही चटके न बसता एकदम लाडू तयार होतील. ते पण एकदम गोल गरगरीत असे आणि हाताने पण अगदी सहज तुटतात हे लाडू. दाताला अजिबात चिटकत नाहीत किंवा दाताने तुटले पण जातात अगदी सहजपणे. लहानांपासून वृद्धांपर्यंत कोणीही अगदी सहज हे लाडू खाऊ शकतात. हे पहा, हातासरशी आपले सगळे लाडू तयार झालेले आहेत. एकदम गोल गरगरीत असे. पाक फसण्याचं पण टेन्शन नाही, लाडू वळण्याचं पण टेन्शन नाही आणि लाडू बनवताना चटके बसायचं टेन्शन पण नाही. एकदम सोप्या पद्धतीने आजचे आपण लाडू बनवलेले आहेत. 200 ग्राम तीळ आणि 200 ग्राम गूळ ह्याच्यामध्ये आपले एकूण 45 लाडू तयार झालेले आहेत. बनवायला जास्त वेळ पण लागलेला नाही आहे. एकदम कमी वेळेत पटपट असे लाडू तयार झालेले आहेत. एक लाडू मी तुम्हाला तोडून पण दाखवते. अगदी सहज तुटला जात आहे. खाण्यासाठी एकदम नरम असे लाडू तयार झालेले आहेत. चवीला पण खूप छान झालेत. मग तुम्ही पण बनवताय ना मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचे बेल बटन पण नक्की दाबा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यास तुम्हाला मिळतील.